नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पहा.com मध्ये. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पाहतोय प्रचार दौरे सुरू आहेत. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, सगळ्यांचे प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. जुन्नर तालुक्यात देखील 11 उमेदवार या रिंगणात उतरलेले आहेत. ही लढाई तशी तुल्यबळ आहे, मोठी आहे. मात्र प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करतोय. आता प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आपण जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अगदी टोकाच्या असणाऱ्या दुर्गावाडीच्या मंदिराच्या परिसरात आहोत. खरं तर वातावरण खूप सुंदर आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके यांनी खरं तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रचाराच्या निमित्तानं पश्चिम भागामध्ये ताई दौरा करतायत. कशा पद्धतीने ताईंचा सगळा प्रचार दौरा सुरू आहे, काय जनतेचा नेमका रिस्पॉन्स आहे, आपला समजून घ्यायचा प्रयत्न आहे. ताई नमस्कार, स्वागत आहे आपल्या पहा.com मध्ये. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती सुरू आहे. चौथ्यांदा तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. आजचा साधारण तुमचा 6वा-7वा दिवस आहे. तुम्ही गाव भेट दौरे घेतायत. कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला जनतेचा, काय जनतेला अपेक्षित आहे आणि आपण काय देणार आहोत? जनतेचा रिस्पॉन्स म्हटल्यानंतर मी खरोखरच जनता म्हणजे मतदार राजा प्रचंड भावूक आहे, प्रचंड प्रतिसाद देतो आहे. मग तो कुठल्याही पट्ट्याचा असो. इथे पूर्व पश्चिम काही राहिलंच नाही. इथे सगळा जुन्नर एक झालेला आहे आणि त्याच्यात लाडक्या बहिणींचं तर काही विचारा नको, पण लाडके भाऊ पण तितकंच प्रेमाने ताईकडे पाहतायत. आणि हे सगळं पाहून कधी नव्हे ते आधीच्या 3 निवडणुका ज्या मी लढले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वातावरण आहे, काहीतरी वेगळं लोकांना अपेक्षित आहे असं मला जाणवतं. आणि लोकांनी जणू काही ही निवडणूक हातात घेतली आहे अशा पद्धतीने लोक म्हणजे बाजारात घुसलं ना तरी सुद्धा बाजारात बसणाऱ्या महिला उठून उठून स्वागत करतात. तिथे असणारे ठेले लावणारे पुरुष पण उठून स्वागत करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगतात, नाही ताई दे, होणारच होणारच. म्हणजे ते पाहून माझा आत्मविश्वास जास्त बळावतोय. ताई खरं तर निवडणुका म्हटलं की प्रत्येक जण एक वेगवेगळा अजेंडा घेऊन निवडणूक लढत असतो विकासाच्या माध्यमातून. मात्र तुम्ही विकासाच्या बरोबर यावेळी हिंदुत्वाचा अजेंडा घेतलाय. शक्यतो सगळ्यांना सगळ्यांची मतं हवी असतात, त्यामुळे ही हिंमत लवकर असा अजेंडा घेऊन जायची कोणी करत नाही. बाळासाहेबांची संघर्ष कन्या म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन निवडणुका लढतायत, काय सांगाल जनतेला? निश्चितपणाने आज काळाची गरज आहे. प्रत्येक जण स्वार्थासाठी जर राजकारणात येऊन राजकारण करू लागला तर मग समाजकारण संपून जाईल असं माझ्यासारख्या ताईला वाटतं. आणि म्हणून आजचा भौगोलिक परिस्थिती पाहिली तर निश्चितपणाने आजच्या काळातील उद्याच्या पिढीला घडवण्यासाठी आपल्याला हिंदुत्व जपलं पाहिजे, आपल्याला आपली संस्कृती जपली पाहिजे आणि धर्माचा जागर केलाच पाहिजे. धर्म जगला तर आपण जगणार आहोत, धर्म जगला तर आपलं समाजकारण चालणार आहे. आणि म्हणून विकास तर करतच आहोत, विकासासोबत लोकांना मदतही करत आहोत. सगळ्या कामांमध्ये लोकांचा हाताला हात देऊन त्यांना मदत करण्याचं काम करतोय. पण धर्माचा जागर आणि हिंदुत्वाचा जागर निश्चितपणाने माझा अजेंडा आहे आणि तो मला भावलेला आहे, जनतेला भावलेला आहे. ताई खरं तर मी फक्त शेवटचे 2 प्रश्न घेणार आहे. आपल्या जुन्नर तालुका ही छत्रपतींची भूमी आहे, संतांची, महंतांची. तुमचं आजोळ, तुमचं माहेर, तुमचं सासर, अगदी सगळी संतांची भूमी आहे. त्या भूमीतनं तुम्ही आलाय. मात्र राजकारण जुन्नर तालुक्यात सुरू असताना त्याची पातळी किंवा त्याचा स्तर कुठंतरी घसरलेला वाटतोय. अगदी जुन्नर विधानसभेचा प्रचार दुबईपर्यंत जाऊन पोहोचलाय. कसं पाहताय विरोधकांच्या या टीका टिप्पणीकडे? कशा पद्धतीने हा सगळा प्रचार सुरू आहे? राजकारणाचा स्तर जुन्नर तालुक्यातला घसरू पाहतोय? नाही, राजकारणाचा स्तर तर आपण ऑलवर घसरलेला पाहतोय. पण जुन्नरमध्ये जरा जादा इथे अपेक्षित नव्हतं असं ज्या पद्धतीने चाललंय. पण ठीक आहे ना, ते एकामेकाचे कपडे फाडतायत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं आपलं, माझी मायबाप जनता, मतदार राजा आणि मी त्यांच्यासोबत विकास, त्यांना काय अपेक्षित, मला काय अपेक्षित, मला काय करायचं आहे, मी याच्यात इतकी गुंतली आहे की मला तिकडे पाहायला वेळच नाही. ते खरं तर आशाताई म्हटलं की कार्यकर्ता घडवणारी फॅक्टरी, आशाताई म्हटलं की नेते घडवणारी फॅक्टरी, आशाताई म्हटलं की कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा माणसाने त्याच्याकडे यावं, वैयक्तिक सार्वजनिक काही काम सांगावं आणि अगदी काही तासात त्याने त्याचा निकाल लावून त्याच्या घरी अगदी आनंदाने जावं, असं सगळं आशाताईंकडे पाहिल्यानंतर वाटतं. मात्र जे नेते मंडळी, जे तरुण मंडळी तुम्ही घडवली त्यातली अनेक मंडळी आज सोबत नाहीत, असंही चित्र पाहायला मिळतंय. हे चित्र ताईंच्या बाबतीत नेहमी होतं. असं का घडतं की ज्याला आपण घडवतो तो ऐनवेळी असं काहीतरी सोडून जातो किंवा वेगळी काहीतरी भूमिका घेतो? पुन्हा संघर्षाची लढाई ताईची शून्यापासून सुरू होते. खरं सांगू का, राजकारणाचा स्तर घसरणं यालाच म्हणतात. ज्याला पद नसेल आणि पद मिळेपर्यंत जो आपल्याशी नाळ जोडतो, आपल्याला आई, बहीण, ताई असं म्हणून वागवतो आणि नंतर त्याला जे हवंय ते मिळालं की तो सुपाऱ्या घ्यायला सुरुवात करतो. हे सुपारी बाददर आहेत, हे जादा काही टिकणार नाहीत. राजकारणात सुद्धा यांचं टिकावं लागणार नाही.
कारण सुपारी बाजारांचा काळ मी 9ला उभी राहिली तेव्हापासूनच सुरुवात झालेली आहे. नाही, मी तर असं म्हणेल की 4ला जेव्हा बाळासाहेब दांगट उभे राहिले ना तेव्हापासून ही सुपारी बाजार सुरू झाले, ते आजपर्यंत चालूच आहे. पण एक दिवस हे संपवायचं असेल तर निश्चितपणाने ज्या दिवशी या ठिकाणी ह्या देवीच्या दुर्गा मातेच्या दारात बसलेली आहे, ज्या दिवशी हे राजकारणात हा स्तर सुचवायचा असेल तर पहिलं राजकारण्यांची मानसिकता बदलायला हवी आणि मतदार राजाने देखील जो आता चंग बांधलेला आहे की नाही योग्य त्याला न्याय द्यायचा, यावेळेला ताईच प्रत्येक वेळेला सगळ्यांना संध्या दिल्या ताईला का नको असं जेव्हा मी लोकांकडनं ऐकते तेव्हा मला वाटतं की एक दिवस हा ट्रेंड बदलेल आणि पुन्हा एकदा समाजकारणाचा ट्रेंड येईल आणि हे सगळं जुन्नर तालुक्यातच घडलं पाहिजे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीयांनी सोडलं नाही. माझ्यासारखी सर्वसाधारण असणारी एक महिला त्याला बळी पडते आहे हे पाहून जनतेला इतकं वाईट वाटतंय की तुम्ही पाहत असाल की 80 वर्षाचा 60 वर्षाचा 50 वर्षाचा 25 वर्षाचा तरुण देखील भाषण करताना सुरुवात करताना रडतो आणि तो इतका हुकसाबुकसी रडतो. किती जणांचे तरी तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील की त्यांनी सुरुवात केली का मलाच भरून येतं की ते म्हणतात की हे काय आहे, हे कधी थांबायचं, हे थांबलं पाहिजे, ताई एकदा झाली पाहिजे, ह्या त्यांच्या भावना आहेत ना. मग एकीकडे त्यांच्याकडे बघायचं की ह्या हजारो तादादमध्ये असणाऱ्या आपल्या मतदाराच्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आपल्या जनतेकडे पाहायचं. मी त्यांच्याकडे पाहते आणि त्यांचा विचार जास्त करते, हा विचाराकडे मी आता नाही आहे. तिकडे पाहिलं की निगेटिव्ह थिंकिंग असते आणि ते त्यांचं चाललंय ते बरं चाललंय, आपलं चाललंय ते देवाचा आशीर्वाद आहे. ताई फक्त शेवटचा प्रश्न, 2002 पासून तालुक्यात आल्यानंतर आज तागायत संघर्ष आहे, मग तो विधानसभेच्या निमित्ताने असेल, तो विकासाच्या निमित्ताने असेल, अनेक माध्यमातून ताई संघर्ष करत कार्यकर्ते घडवत इथपर्यंत पोहोचली. पाठीमागचा सगळा संघर्ष पाहिला तर निश्चितपणे अनेकदा तुम्हाला भावनिक झालेला आम्ही पाहिले. ते सगळं दुःख म्हणा किंवा तो संघर्ष सगळा पाठीशी असताना कार्यकर्त्यांना उभारी देऊन तुम्ही आज प्रचाराची तुमची रणधुमाळी सुरू आहे. काय आव्हान कराल जनतेला? सगळा संघर्ष तुमच्या पाठीशी आहे. मी निश्चितपणाने बाळासाहेब ठाकरेंची संघर्ष करणे आहे, कारण जसं बाळासाहेबांना आधीच कळायचं आणि ते जसे सांगायचे बोलायचे तसेच चालायचे, म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि करणीत कधीच फरक नव्हता. आपण त्यांच्यासारखं नाही होऊ शकत, त्यांच्या पायाची धूळ तर खरं, आणि तो होण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. ज्या अटल बिहारी वाजपेयींना देखील आम्ही पाहिलं, त्यांच्या कवितांमधून घेण्यासारखं असतं, शिकण्यासारखं असतं आणि पुढे जाण्यासारखं असतं. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर निश्चितपणाने एक दिवस सत्याचा आणि तो येणारच. तर पक्षाची काय भूमिका आहे आता सगळं? तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते आहात. नाही, मी सध्या तर मी माझ्या निवडणुकीत बिझी आहे. जे काय व्हायचं आहे 23ला विजय मिरवणुकीमध्ये आपण नक्की त्याच्यावर चर्चा करू. नक्कीच. खरं तर आशाताईंच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आज आदिवासी भागामध्ये आशाताईंचा प्रचार दौरा येऊन पोहोचलाय. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापला प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतो. ताई, खरं तर आदिवासी भागातील जनतेपर्यंत, सगळ्या जनतेपर्यंत तुम्ही अगदी तळमळीने पोहोचताय, तुमचा प्रचार करताय. दुर्गा मातेचं मंदिर आपल्या दोघांच्या समोर आहे. मी मातेला हीच प्रार्थना करेल की तुम्हाला या निवडणुकीत यश येवो. मतदारांना या निमित्ताने आव्हान आहे, मतदान कुणाला करा हे निश्चितपणे आम्ही सांगणार नाही, परंतु जागरूक होऊन मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढला तर परिवर्तन निश्चित होतं असं म्हटलं जातं. जर या जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल किंवा परिवर्तन व्हायला हवं असं जर तुम्हाला निश्चितपणे वाटत असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडून मुंबई पुण्याच्या नागरिकांनी आपल्या गावाकडे येऊन हे मतदान केलं पाहिजे. मतदान हा आपला हक्क आहे. जर आपण योग्य व्यक्तीला मतदान केलं तर निश्चितपणे न्याय मागण्यासाठी आपण ताठमानेने पुन्हा समाजामध्ये उभं राहू शकतो. तो हक्क आपण बजावायला निश्चितपणे विसरू नका. ताई, तुम्ही पहा.com चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षकांनाही मनपूर्वक धन्यवाद. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पहा.com.